धुळे शहरातून एक मोठी आणि थरारक बातमी समोर येतेय। एका गर्भवती महिलेला धक्का देऊन तिचं मंगळसूत्र हिसकावणाऱ्या 2 सराई चोरट्यांना पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत। ही धक्कादायक घटना धुळ्यातील एका रहिवासी भागात घडली। चोरट्यांनी एका गर्भवती महिलेला लक्ष्य केलं, तिला जोराचा धक्का देऊन तिच्या बाळातील सुमारे 1,30,000 रुपये किमतीचं सोन्याचं मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला। पण या नराधमांचा आनंद फार काळ टिकला नाही। घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तातडीने नाकाबंदी केली। पोलीस मागावर असल्याचं लक्षात येताच चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला। इतकंच नाही तर पळून जाण्याच्या प्रयत्नात या आरोपींनी पोलिसांच्या गाडीला थेट धडक दिली, मात्र पोलिसांनी चिकाटी सोडली नाही। थरारक पाठलाग करून जखमी अवस्थेत दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे संजू मुकेश शर्मा, जो हरियाणाचा रहिवासी आहे, आणि नितीन कुमार, जो उत्तर प्रदेशचा आहे, अशी समोर आली आहेत। या कारवाईत पोलिसांनी 1,30,000चं मंगळसूत्र आणि नवी मुंबईतून चोरलेली एक पल्सर दुचाकी असा एकूण 3,19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। सध्या या दोघांकडे कसून चौकशी सुरू असून त्यांनी आणखी किती ठिकाणी असे गुन्हे केले आहेत याचा तपास पोलीस करत आहेत। गर्भवती महिलेवर हात टाकणाऱ्या या गुन्हेगारांना पोलिसांनी ज्या धाडसाने पकडलं त्याचं आता सर्वत्र कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट, धुळे। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।